चला नमस्कार मित्रांनो. काल काही विद्यार्थ्यांनी डाऊट्स पाठवले होते मला सरळ व्याजाचे. त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न आहे, एक व्यक्ती 3600 रुपये, आणि हा प्रश्न 24वा आहे बरं का. तुमच्या जे सीट दिलेला आहे तुम्हाला त्या सीटमध्ये हा 24वा प्रश्न आहे, तो तुम्ही बघायचा. एक व्यक्ती 3600 रुपये 3 वर्षासाठी व 4500 रुपये 5 वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो, त्याला एकूण 2664 रुपये व्याज मिळतो, तर दर किती? हा प्रश्न 2021 साली SRPF गोरेगाव मुंबईला पडलेला आहे. तर भरपूर जणांनी हे मला पाठवले, सर ह्याला कसं सोडवायचं म्हणून. तर इकडे बघा, काय नाहीये, दर आपल्याला माहिती करायचं दर किती आहे, पण त्यांनी मुद्दल वेगवेगळी दिलेली आहे आणि बँकेमध्ये ठेवलेले आहे, समान दर आहे पण मुद्दल वेगवेगळी आहे आणि वर्ष पण वेगवेगळं आहे. बघा, इथं 3 वर्ष आहे आणि इथं 5 वर्ष आहे, आणि मुद्दल जी आहे याची 45 आहे, याची 36 आहे, पण व्याजदर समान आहे. बँकेत ठेवतात आणि व्याज दोघांना एवढं मिळतो, दोघांचं मिळून व्याज मिळतो. मग कसं करायचं अशा प्रश्नांना? काय नाहीये, लिहायचं 3600 रुपये, तुम्हाला माहिती आहे सूत्र PRT भागिले 100. सरळ व्याज बरोबर, हे बघा, सरळ P म्हणजे मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर, T म्हणजे वर्ष किंवा कालावधी. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. मग त्याचं सूत्र आहे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट बरोबर PRT भागिले 100. या एकच सूत्राने तुम्ही सगळं दर काढू शकता, वर्ष काढू शकता, सरळ व्याज काढू शकता, रास काढू शकता. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज, याला आपण रास म्हणतो. बघा आता इकडं, तर पहिला काय, प्रिन्सिपल 3600 रुपये आहे आणि किती वर्षासाठी? T म्हणजे वर्ष, T म्हणजे 3 वर्ष, आणि दर काढायचा आहे म्हणून आपण R लिहूया, किंवा छोटा R पण लिहू शकता, मोठा R काय पण तुम्ही, स्मॉल कॅपिटल, ठीक आहे, भागिले 100. मग इथं काय सरळ व्याज, हे बघा इथं भागिले 100. काय, दोघांचं मिळून म्हणून आपण अधिक करायचं, दोघांचं मिळून व्याज विचारले म्हणून आपण अधिक करायचं. आणि इथं 4500 रुपये मुद्दलाचे 5 वर्षासाठी आणि हे 100, तर तुम्हाला किती व्याज मिळतो दोघांचं मिळून? 2664 रुपये. हे इक्वेशन तुम्ही बनवायचं. हे इक्वेशन बनवलं ऑटोमॅटिक तुम्हाला R ची किंमत मिळेल तुम्हाला. बघूया आपण, ठीक आहे. या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, मग 36 गुणिले 3 गुणिले R अधिक या 2 शून्याला हे 2 शून्य, 45 गुणिले 5 गुणिले R बरोबर 2664. तर आपण R जो आहे तो आपण एकत्र करू शकतो, किंवा आता बघा इकडं 36 आणि हे 3, 36 गुणिले 3, 36 गुणिले 3. आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे अधिक करायचं आपल्याला, पण या कंस सोडवल्यानंतर अधिक करायचं आहे, ठीक आहे. किंवा तुम्ही हे गुणिलेचं भागिले, भागिलेचं गुणिले, 36 गुणिले 6 त्रिक 18 ला 8, हातचेला 1, 3 त्रिक 9 1 10, 108 R अधिक 5 5 25, 5 5 चोक 20 आणि 2 22, ठीक आहे. आणि हे गुणिले R म्हणजेच R बरोबर 2664. मग 108 अधिक 225 R यांची बेरीज करू. किती R झाले? 200 आणि हे 100 300, आणि हे 333 R बरोबर 2664. मग हे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होईल. R बरोबर 2664 भागिले 333. मग 333 ने कितीचा भाग बसेल? 333 ने बघा, 3 त्रिक 9, इथं 6 2 कसोट्या पाठ पाहिजे तुम्हाला भाग उडवताना. 6 2 8, 8 7 14, 6 2 8, 8 7 14, 14 4 18, याची बेरीज झाली 18, आणि 3 3 9, याची बेरीज झाली 9. हे 18 हे 9 आहे, म्हणजे कसोटी कुठली बसेल हो? दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, ठीक आहे. मग 3 ने देऊ आपण, 3 ची कसोटी, 3 1 3, 3 1 3, 3 1 3,
परत 3 8 24 किती राहिले 2, 3 8 24 किती राहिले 2, परत 3 8 24. मग याला कशाने भाग जाईल, हे पण 3 ने भाग जाईल, याची बेरीज 3 आहे, याची बेरीज 24 आहे, किंवा 111 888 पण होतं. पण आपण ते तेवढं मोठं काही विद्यार्थ्यांना जमत नाही, म्हणून आपण बेसिक करू, 3 भाग देऊ. 3 3 9, 2 राहिले, 3 7 21, परत 3 2 6, 2 राहिले, 3 9 27, 1 राहिलं, 3 संग 18. आता 37 ही कुठली संख्या आहे, मूळ संख्या आहे, म्हणून डायरेक्ट 37च्या पाड्याने ज्याला म्हणावं लागेल तुम्हाला. पण 7चा पाडा जर तुम्ही म्हणत गेला तर एकक स्थानी 6 कधी असतो, 7 8 56, म्हणून 37 1 37, 37 8 296, म्हणून आर बरोबर 8%. म्हणून व्याजाचा दर किती आला, व्याजाचा दर किती आला, 8%. ठीक आहे, अशा प्रकारे आपण नेक्स्ट घ्यायचा आहे, नेक्स्ट घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हा झाला नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला जी प्रॅक्टिस शीट दिलेली आहे त्याच्यामध्ये 18वा नंबरचा हा गणित बघायचा तुम्ही. ठीक आहे, बघा इकडे काय म्हणले, 2 वर्ष मुदतीत 800 रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज हे 500 रुपये मुदलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयाने जास्त आहे. 36 रुपयाने जास्त आहे, तर व्याजाचा दसे दर किती, हा प्रश्न नागपूरला पडलेला आहे 2019 साली. मग काय म्हणलेले, 800 रुपये मुदलावर जेवढा व्याज मिळतो त्याच्यापेक्षा 500 रुपये मुदलावर जो व्याज मिळतो त्याच्यापेक्षा हा 36 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे काय, याच्यातून हे जर मायनस केलं तर ते व्याज जास्त होणार आहे. आपण जास्त कधी कळतं आपल्याला, आपण मायनस केलं की कळतं. समजा एखाद्याकडे 800 रुपये आहे, त्याच्याकडे 500 रुपये, मग किती रुपये जास्त आहे, 800 मधून 500 काढलं की आपल्याला म्हणतं हा बाबा वजाबाकी करतो, मग कळतं की 300 रुपये जास्त आहे. तसं याचा जो व्याज मिळतो आणि याचा जो व्याज मिळतो हा 500 रुपयापेक्षा 3600 रुपयांनी जास्त, 36 रुपयांनी जास्त आहे. पण व्याजाचा दर माहिती करायचा आहे आणि मुदत किती आहे, 2 वर्ष आहे. 2 वर्ष मुदतीत, ठीक आहे, मिळणारे सरळ व्याज आणि मुद्दल किती आहे, याची 800 त्याची 500. मग आपण काय करू, सेम 800 रुपये मुद्दल, पी म्हणजे सांगितलं मी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर, टी म्हणजे टाइम किंवा कालावधी किंवा वर्ष. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मग पीआरटी प्रिन्सिपल, टाइम किती, वर्ष किती आहे 2 वर्षासाठी, आणि दर माहित आहे का, माहित नाहीये, माहिती करायचं आपल्याला दर, म्हणून इथं 100. ठीक आहे, मग याच्यामधून जर हा 500 रुपये मुद्दलाचा व्याज आपण मायनस केल्यास 36 रुपये जास्त होतो, म्हणून याला आपण काय करायचं, वजाबाकी करून बरोबर 36. का, 36 रुपये जास्त आलेलं आहे, याच्या व्याजातून याचा व्याज जर वजा केलं तर जास्तीचा व्याज दिसेल आपल्याला. म्हणून आता काय, सेम आपण मगाचं एक गणित याच प्रकारे केलं होतं. या 2 शून्याला 2 शून्य म्हणजे 16R वजा या 2 शून्याला हे 2 चे 5 दोन्ही 10, 10R बरोबर 36. 2 शून्याला 2 शून्य गेले, या 2 शून्य या मध्ये चिन्ह कुठला आहे, वजा, हे 2 बघा ब्रॅकेट झाले. इथं 16R मधून 10R गेले, 6R राहिले म्हणजे 36. तर R बरोबर हे इथं गुणिले मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास भागिले होतो, भागिले 6, म्हणून 6 1 6 6 6 36, R बरोबर 6%. म्हणून व्याजाचा दर किती असेल, 6%. ठीक आहे, असेच दुसरे 1-2 डाऊट्स आहेत ते मी आता लगेच सोडून दाखवतो. आता तुमच्या प्रॅक्टिस सीट मधला मी नंबर सांगतोय, हा प्रॅक्टिस सीट मधला 18वा आहे, मग आता जो होता 24वा होता. ठीक आहे, आता नेक्स्ट मित्रांनो, आपल्या प्रॅक्टिस सीट मधील 17वा गणित बघा. तुमचे डाऊट जे पाठवले होते काल तुम्ही ते बघा. 2 वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या व्याजातील फरक 15 रुपये आहे. 2 वेगवेगळ्या बँकांमधून तुम्ही 400 रुपये घेतले, पण त्याचा व्याजातील फरक किती आहे, 15 रुपये. म्हणजे एका बँकेला व्याजदर जास्त असेल, एका बँकेला व्याजदर कमी असेल, म्हणून आपल्याला काय, हा फरक मिळालेला आहे, 15 रुपये फरक आहे. तर त्या 2 बँकाच्या व्याजदरातील फरक किती, हा प्रश्न धुळे पोलीस भरतीला 2019 साली पडलेला आहे.
ठीक आहे, अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपण काय करायचं, या प्रश्नाला कसं सोडायचं बघायचं. काय म्हणलेलं आहे, तुम्हाला दोन गोष्टी मिळाल्या आहेत. PRT पैकी काय मिळाले, पी म्हणजे मुद्दल माहिती आहे तुम्हाला, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर, टी म्हणजे टाइम वर्ष कालावधी. ठीक आहे, मग काय करतो आपण, 400 रुपये मुद्दलावर किती वर्षासाठी हो, 5 वर्षासाठी, व्याजदर माहित नाहीये, भागिले 100, त्याचा फरक म्हणलं की वजाबाकी करायचं. परत दुसऱ्या बँकेकडून पण 400 रुपये 5 वर्षासाठी आणि दर माहित नाहीये म्हणून 100. ठीक आहे, बरोबर भागिले 100, माहित नाही म्हणून आर, आणि हे किती आहे फरक, 15 रुपये. परत तुम्ही म्हणसाल सर हे सेमच आहे. अरे सेमच घेतले आपण बँकेकडून. किती घेतले बँकेकडून, 400 रुपये 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष. पण हा ए बँक आहे समजू, हा बी बँक आहे समजू, पण या बँकेकडून आपण पैसे घेतलो, पण हे किती टक्क्याने घेतलं माहित नाही, हे किती टक्क्याने घेतलं माहित नाही, पण दोन्ही समान टक्क्याने आपण घेतलं नाहीये, व्याजदर समान म्हटलं नाहीये, कालावधी समान आहे, 5 वर्ष 5 वर्ष, व्याजदर वेगवेगळा आहे का, ह्याचा फरक मिळालेला आहे. फरक मिळाले, मग तो दोन बँकांचा व्याजदरातील फरक विचारले आपल्याला, व्याजदर पण विचारले, त्याचा फरक विचारले. म्हणजे समजा हा 10% असेल तर हा 8% असेल, मग फरक किती आला, 2%चा फरक आला. म्हणून याला आपण सोडून घेऊ, या 2 शून्याला हे 2 शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य, किती उरले, 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 गुणिले आर वजा हा एक कंस, दुसरा बँक, हा ए बँक आहे, आपण मानलेलं ए बँक, हा 4 गुणिले 5 गुणिले आर हा बी बँक आहे, आणि या दोघातील फरक किती, 15 रुपये. तर फरकाचा व्याजदर विचारलेला आहे तुम्हाला, टोटल व्याजदर विचारलं नाही. मग 20R वजा 20R बरोबर 15. आता तुम्ही 20R बरोबर 20R शून्य करचाल, असं नाहीये, याच्यातून एक कॉमन काढू आपण. 20 बाहेर आलं तर काय राहिलं, R वजा R बरोबर 15. ठीक आहे, मग हे 20 तिकडे गेलं तर हे R, 20R 20R हे R, ठीक आहे, बरोबर 15/20. म्हणून आर बरोबर याला भाग जाईल कशाने, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 3/4. आर बरोबर 3/4 म्हणजेच किती हो, त्याला भाग जातो का, भाग जात नाही, भाग बसला शून्याचा, परत याच्यावर शून्य घेतलं, पॉईंट दिलं, 4 7 28, परत 4 5 20. म्हणून त्या व्याज दरातील फरक किती आहे हे बघा, आर वजा आर म्हणजे फरक, या दोन्ही आर मधील फरक आपल्याला विचारलाय, हा फरक आलेला आहे, किती आलेला आहे, 0.75. तुमच्या आन्सर मध्ये 75% आहे, 0.75. तो ऑप्शन आहे बघा, तो टिक करू शकता तुम्ही. ठीक आहे, हा 2019 ला पडलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हे तुमचे डाऊट होते, आपण हे डाऊट क्लिअर केलेले आहे. ठीक आहे, एवढंच आपण क्लिअर केलंय. तुमचे डाऊट्स, नवनवीन डाऊट जे पण आहेत मला पाठवत जावा, कमेंट करत जावा. ठीक आहे, एवढं बोलून आपण आपलं इथंच जो व्हिडिओ आहे तो थांबवतो, आणि तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करायला आणि लाईक करायला थांबू नका. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.